माझ्या शहरी जीवनात पहिला पक्षी आला तो कावळा. माझं बालपण मुंबईसारख्या शहरात गेल्याचं मला दुःखही नाही, तसंच माझ्या पाचवीला कावळा पुजल्याचंही नाही आहे. कावळा म्हणे मी काळा पांढरा शुभ्र तो बगळा दिसत असे, असे एक आम्हाला कविता असे. लहान मुलांच्या कवितेलाही त्या काळी कविताच म्हणत, बालगीत वगैरे म्हणत. कावळा आम्ही रोजच पाहत होतो, पण सफेद बगळा मात्र भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच पाहिला. आमच्या बालपणी बगळे फारसे नसावेत. पक्षीसृष्टीतला पहिला प्रतिनिधी म्हणून बालजीवनात कावळा हा अतिसामान्य प्रतीचा पक्षी आल्यामुळे त्या सृष्टीविषयी एकूणच त्याच काळात माझ्या मनात वैराग्य उत्पन्न झालं. या पक्षाच्या सर्व लीला मी अगदी बारकाईने पाहत होतो. वास्तविक हा तसा गरीब परिस्थितीतला, पण मुंबईच्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्याला साला आखडू असं म्हणतात असा होता. एकेकाळी मुंबईमध्ये कडक कॉलर लावणारी मुंबईकर मंडळी होती. कडक कॉलर लावायची अशी, ती थेट कावळ्यासारखी माना फिरवीत बघत असत. ते पाहणं म्हणजे असं ते कॉलरला धरून घट्ट असं चालायचं. काळे कोट किंवा सूट आणि कावळे यांचं माझ्या मनात तेव्हापासूनचं समीकरण बसलेलं आहे. तसं पाहायला गेलं तर कावळा हा काही पाळीव पक्षी नव्हे. पिंजऱ्यात घातलेला कावळा मी एकदाच पाहिला, लंडनला झूमध्ये. अगदी पोपटाच्या आयटीत कावळा बसला होता पिंजऱ्यात. आपला हो हिंदी कावळा. पिंजऱ्याबाहेर त्याच्या नावाची पाटी सुद्धा होती, इंडियन क्रो अशी. एखाद्या अस्सल इंग्लिश कंपनीमध्ये गोऱ्या साहेबांच्या पंक्तीत एखादा गावठी साहेब बसतो ना, तसा तो दिसायचा. लंडनमधले इतर हिंदी लोक जसे एकमेकांना पाहून न पाहिल्यासारखे करतात, तसं या हिंदी कावळ्याने सुद्धा माझ्याकडे पाहून न पाहिल्यासारखे. वास्तविक इतर रंगीबेरंगी पक्षामध्ये त्यालाही स्वतंत्र पिंजराचा मान मिळालेला पाहून मला देखील जरा बरं वाटलं होतं. काही काय असे ना, कारण कावळा हा पाळीव नसल्यामुळे त्याचं आणि माझं काही भांडणच नाही आहे. इतर पक्ष्यांच्या मानाने हा पक्षी अतिशय समंजस दिसतो. त्याच्या काव काव या ओरडण्याला काव काव एवढाच अर्थ असतो. उगीच माणसाची बोली बोलण्याचा आव वगैरे काही नसतं. सहसा पक्ष्यांच्यात न आढळणारा पण एक 4 पावसाळे पाहिल्याचा असा एक गंभीर भाव त्याच्या चेहऱ्यावर असतो. काकाकुवा नावाचा पक्षी असतो, त्याच्या चेहऱ्यावर मात्र रिटायर झालेल्या हायकोर्टच्या जजाचं गांभीर्य असतं. आत्ता रिटायर होणार हायकोर्ट जज असा तो असतो. फार वेळ त्या पक्षाकडे पाहत राहिलं की काही वेळाने जस्टिस काकाकुवा एकदम चोरीतील सभ्यग्रस्त हो असं काहीतरी म्हणाल असं वाटतं मला. 4-5 कावळे 3 तिठ्यावरती रिंगण धरून बसले की म्हाताऱ्या वकिलांची मुरब्बी टोळी एक अड्डा जमून बसलेत असंच मला नेहमी वाटत आलेलं आहे. कावळा मेल्यानंतर इतर कावळे शोकसभा घेतात आणि दिवंगत काकासाहेबांनी आपल्या ज्ञातीच्या उन्नतीसाठी काय प्रयत्न केले या चालीवरती भाषणं करतात वगैरे असंही मी ऐकलेलं होतं. पण कावळ्यांची ही कौतुकं मी प्रत्यक्ष काय पाहिलेली नाही आहेत. कावळा खिडकीपाशी येऊन बोलायला लागला तर पाहुणा येतो असा एक समज आहे. हे जर खरं असतं तर मुंबईत खोली 1.5 खोलीच्या खुराड्यात राहणाऱ्या सगळ्यांनी एव्हाना पिंडाला शिवायला सुद्धा कावळा जिवंत ठेवला. पाहुणा येतो काय. एकेकाळी तो निरोप वगैरे आणत असावा, त्याशिवाय उड उड रे काऊ तुझे सोन्याने मडवीनं पाहू वगैरे काही लिहिलं नसतं कोणी. हिंदीमध्ये उड जा रे कगवा लेके संदेशवा असा जे चालीवरती त्याला संदेशवा द्यायला पाठवत असतात. कोण जाणे काय ते. आमच्या पाण्यात कावळे आलेले असले तरी असलं काही करताना आढळलेले नाही. त्यामुळे त्यांचं आवर्जून कौतुक करावं असं जरी त्यांनी केलेलं नसलं काही, तरी त्यांना नाव ठेवावं असं सुद्धा त्यांनी काहीही केलेलं नाही आहे. आता क्वचित म्हशीच्या पाठीवर बसून कावळा सहलीला निघालेलं पाहिलंय मी. त्याच्यावरून उडण्याचा पक्ष्यांना सुद्धा कधी कधी कंटाळा येत असावा असं एक अनुमान काढलेला आहे. मात्र पाळीव नसून सुद्धा ज्याच्याविषयी कौटुंबिक कथा भरपूर आहेत असा हा एकच पक्षी. कारण पिंडाला शिवण्याशी याचा संबंध येतो. कावळा शिवला, मंडळी परतली, पिंड ठेवले त्यावेळेला. इतक्या 3 सरळ वाक्यामध्ये हे काही संपत नसतं. ते शेवटलं कार्य आटोपलेलं इतक्या लवकर असं क्वचितच ऐकायला मिळतं आपल्याला. आमच्या एका मित्राची आजी एकदा म्हणजे एकदाची वार झाली. आता तिच्या पिंडाला न शिवण्याचं कारण कावळ्याला काहीही कारण नव्हतं खरं तर. अहो चांगली 90-92 वर्ष पाहून नंतरच म्हातारीने डोळे मिटले होते. मंडळी बुचकळ्यात पडली. कावळा शिवत नाही पिंडाला. तुझ्या मुलाबाळांची काळजी घेऊ असं म्हणावं तर मुलगा म्हणायचा तोच 22 वर्ष पोस्टातून पेन्शन खाऊन आणखी 22 वर्ष जगण्यात का टुनटुन.
जगोबापला त्याचं काही नाही, पण लेकी होता, सुना, नातू, पंटू सगळं काही एथासांग होतं. शेवटी कोणीतरी उभं राहिलं आणि म्हणालं, आजीबाई एक मोठी लोणच्याची बरणी आणि 4 कप बशा आल्या तरच तुमची शालजोडी देईन हो बोहारणीला. पटकन कावळा शिवला. कावळा हा प्राणी कौटुंबिक गोष्टी इतक्या बारकाईने लक्ष घालत असेल याची कल्पना नसते. एरवीचा हा अतिपरिचयामुळे अवज्ञेला पोचलेला पक्षी त्या विशिष्ट ठिकाणी इंगा दाखवून जातो. अडचणीत गाठल्यावर कोण कसं वागेल काही सांगता येत नाही. पहा, दुपारची रणरणटी वेळ असते, माणसं वैतागलेली असतात. अहो, भटजींच्या पोटात ओरडणाऱ्या कावळ्याची कावकाव आपल्याला ऐकू येत असते. अशा वेळेला हा कावळा अडून बसतो. इथे त्याचा दोष नाही आहे, एकेकाची वेळ असते. कावळ्या मागोमाग येणारा पक्षी म्हणजे चिमणी. वास्तविक या दोघात काहीही साम्य नाही आहे. केवळ काऊशी यमक जुळतं म्हणून चिऊ. मात्र काऊ आणि चिऊ हा निदान मुंबईच्या पक्षी जमातीतला अनुक्रमे बहुजन समाज आणि कनिष्ठ मध्यम वर्ग असं म्हणायला हरकत नाही. संख्येने विपुल, कष्टाने जगणारा, सुबक पिंजऱ्यामध्ये बसून ऐदीपणाने डाळिंबाचे दाणे वगैरे खाणारा असला नव्हे. काऊ चिऊ बिचारे आपली स्वतःची बोली बोलतात. त्यांना शिकाऊ पोपटपंची वगैरे काही जमत नाही. खाण्यापिण्यातला चोखंदळपणा परवडत नाही. खाऊ तर पेरू किंवा मरू वगैरे असलेले गाणे हे पोपटाला ठीक आहे, किंबहुना आधी पेरू खाऊनच ते पेरू किंवा मरू असं म्हणत असले पाहिजे. चिमणा चिमणीची आर्थिक परिस्थिती कावळ्यापेक्षा जरा बरी असते. नाही म्हटलं तरी ह्या चिमण्या सभ्य घरांच्या वळचणीचा आसरा करतात. काही माफक प्रणय क्रीडा वगैरे करतात. फिरत्या वाचनालयातल्या मासिकातल्या कथा वाचून कारकुनांची पोरं पोरी जितपत प्रेम करतात तितक्यात. कावळे मात्र बिचारे अगदी मजूर वर्गातले हो. शहरात पहाटे उठून कामावर जायचं, नशिबात असेल ते शिळपाकं खाऊन दाटीवाटीने राहायचं. चिमणा चिमणी त्या मानाने लोअर डिव्हिजन क्लार्कच्या इतमामाने राहत असतात. म्हणजे सुट्टी बिटी लागली की देशावरती जाऊन पिकावरती बसून दाणेबिणे खाऊन येतात झकास तुऱ्यावर बसून. आणि चिमणराव कामाला गेल्यानंतर घरातल्या चिमणा जमून मंडळं चालवतात, थोडा चिवचिवाट वगैरे एकमेकीत करतात. एका खोलीच्या घरट्यात का होईना पण स्वतंत्र संसार थाटतात. कावळ्यांची घरं मजुरांच्या खुराड्या इतकीच दृष्टीआडच्या सृष्टीत. मोठमोठ्या लोकांच्या पंख्यावर, दिव्याच्या टोपणात, दिवाणखान्यातल्या तुळईजवळ पोट भाडेकर म्हणून राहण्याची धिटाई ही फक्त चिमण्यानं जमते, कावळ्यांना नाही जमत. ह्या पक्षाला एक विलक्षण न्यूनगंड आहे. हा चिमण्यांसारखा किंवा पारव्यांच्या सारखा एकदम कधी घरात शिरत नाही. चिमणा चिमणीपैकी चिमणी हा स्त्री समाज बराच पुढारलेला असल्यामुळे तीही संसाराला हातभार वगैरे लावते. कावळी कधी 4 चौकात मोकळेपणाने हिंडताना मी तरी पाहिलेली नाही. मी अजून कावळी कारी की गोरी तेच पाहिलेलं नाही. गोरी नसावी, कारण इतक्या कावळ्यातला एक तरी आईच्या वळणावर गेला असता. काक समाजामध्ये काकूंना पुढे येऊ देत नसावेत आणि म्हणूनच मला वाटतं कॉलेजमधल्या मागासलेल्या पोरींना काकू म्हणत असावे. खिडकीशी आपणहून येणारे कावळे, चिमण्या आणि तळमजल्यावरच्या वाण्याकडचं खाऊन वळचणीला दिवसभर घुमणारे पारवे म्हणजे कबूतर ही जर वगळली तर आमच्या बालजीवनातून पक्षी हा केव्हाच उडाला होता. आमच्या लहानपणी आकाशात पक्षी उडत नव्हते असं नाही आहे, पण चाळीच्या खिडकीतून जिथे आकाशच दिसायची पंचायत तिथे पक्षी कुठले दिसायला. मुंबईच्या पाखरातच काय, पण मुंबईत राहणाऱ्या यच्च यावत प्राणीमात्रामध्ये अत्यंत सुखी प्राणी म्हणजे पारवे किंवा कबूतर. गळ्यातून लोकविलक्षण आवाज करा असं काहीतरी करतात आणि प्रेम करत बसणं एवढ्यासाठी त्यांचा जन्म आहे. यांच्या घाऊक पंक्ती उठवण्याचं काम मुंबईच्या दाणेवाल्यांच्याकडे आहे. त्यांना टाकण्याचं धान्य हे जर दुकानदार गिरायकांना देतील तर अख्ख्या मुंबईचा दुवा घेऊन जातील. असं पिंजऱ्यात न ठेवता पाळले गेलेले समस्त पक्षीसृष्टीतले हे नशीबवान पक्षी आहेत. त्यांचं ते गळ्यात आवाज काढून बोलणं हे मुंबईच्या पारशी लोकांच्या बोलण्याशी मिळतं जुळतं असतं आणि काही बाबतीत वागणं सुद्धा. पिंजऱ्यातला सगळ्यात लोकप्रिय पक्षी म्हणजे पोपट. वास्तविक हा आवडायला हवा, पण पाळीव पशु आणि पक्षी यांच्याविषयी सर्वस्वी अप्रिती निर्माण करण्याचं कार्य माझ्या लहानपणी याच पक्षाने केलं, पोपटाने. सांगतो कसं ते. पोपट हा तोतारा, मिठू मिया वगैरे असं काहीतरी बोलतो हे साक्षात असत्य आहे असं माझं मत आहे. पोपटाचं बोलणं हे आगगाडीच्या कशासाठी पोटासाठी याच्यासारखं आहे.
रुळावरून धावणारी आगगाडी जर कशासाठी, पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी हे बालगीत म्हणते खरं असेल तर पोपट तोताराम तोतारामच काय पण संपूर्ण गीतरामायण म्हणतो हे सुद्धा मानायला मी तयार आहे. उगीच काय काहीतरी. खरं म्हणजे काय असतं, पोपटाचं बोलणं हे त्याच्या मालक मालकिणींनी आधीच मनात धरलेलं असतं. म्हणून त्यांनी काय केलं तर आजवर मी शेकडो पोपट पाहिले. असली अक्षरं एका दमात किंचाळणारा हा पक्षी आहे. दिसायला मात्र मस्त असतो. बनावशी तंबाखू घातलेलं मघई पान जमवल्यासारखी चोचबीज रंगवून, काशीच्या पंड्यासारखी हिरवीगार शाल पांघरून, पिवळा जर्द पेरू फोडत पिंजरातल्या पिवळ्या दांडीवर न ओरडता बसलेला असला तर पाहण्यासारखा वाटतं. छान. आंबे पेरू वगैरे बागातून थव्याने उडत असला तरीही प्रेक्षणीय. पोपट लोकप्रिय व्हायला गार्डाच्या बावट्यासारखी त्याची लाल हिरव्या रंगाची रंगसंगती पुष्कळ कारण आहे. पण तो सगळं बोलतो हे मात्र धादांत असत. आरोप आहे त्याच्यावर. पण ही त्याची चूक नाही हो. सगळे पाळीव पशु आणि पाळीव पक्षी यांच्याशी माझं वैर जुळवणारा घटक हा इथे येतो. हा घटक म्हणजे असल्या प्राण्यांना पाळणारे पाळंदे लोक. कावळा, चिमणी वगैरेंची याच्यातून सुटका झाली हो. पारव्यांचं वागणं सुद्धा बऱ्याच वेळेला अश्लीलतेच्या कायद्यात येण्यासारखं असलं तरी त्याचं कौतुक सांगणारे काय आपल्याला कोणी भेटत नाही. या पक्ष्यांची आमचं काही वैर नाही आहे. असलाच तर पारवे वगैरे मंडळींच्या बाबतीत थोडासा मत्सरच आहे. ह्या पक्ष्यांनी इतके आवाज काढून कधी कोणा माणसाच्या बोलीत बोलले ते असं कुणालाही भास झालेला नाही आहे. वळचणीला वर्षानुवर्ष नांदणारे चिमणीनी उगीच काय काकू झाली का पूजा तुमची चिव 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 असं म्हटलं तर कधी आम्ही काय ऐकलेलं नाही. आणि खिडकीतल्या कावकावीमधून कधी कावळा आपला काय बळवंतराव काय म्हणतोय दमा काव असा सवाल विचारतोय असंही कधी मला कोणी सांगितलेलं नाही. पारवा पारवीच्या घुमण्यातून एम डार्लिंग असं ऐकू आलं असंही कोणी म्हटलेलं नाही आहे. पोपटाच्या कर्णभेदक किंकाळीतून मात्र सगळं ऐकू येतं. काय वास्तविक पिंजऱ्यामध्ये भिजवलेले हरभरे, पेरू, हिरवी मिरची असलं खाणं खाऊन बिचारा ब्रह्मचर्य सत्य अस्तेय करत बसलेला असतो. हा काय बोलणार हो. कावळ्याची कावळी जरी चार चौकात बाहेर पडलेली दिसली नाही तरी ती असते हे कावळ्यांच्या वाढत्या संख्येवरून अगदी उघड आहे. पण पिंजऱ्यामध्ये कधी कोणी पोपट आणि पोपटीचा जोडा बसलेला मी तरी कधी पाहिलं नाही. आपण कोणी पाहिलं तर मला माहिती नाही. मोकळ्या पोपटांचं सुद्धा मैना नामक विजातीय पोरीशी संधान असतं असं म्हणतात. ती सुद्धा विशुद्ध मैत्रीच असावी. कारण राघू मैना ह्या मी फक्त लावण्यामधून ऐकलेल्या आहेत, इतर कधी पाहिलेल्या नाही. राघू मैनाची जोडी वगैरे गाण्यामध्ये, प्रत्यक्ष नाही पाहिली. पोपटाला एक अक्षर सुद्धा बोलता येत नाही हे सत्य मी लहानपणीच बोलून दाखवल्यामुळे शेजाऱ्यांचा रोष ओढून घेतला होता. ह्या पोपटवाल्या शेजाऱ्यांच्या पिंजऱ्यातला राघू नुसता किर असं काहीतरी करायचा. किंबहुना तो किर एवढंच बोलू शकतो म्हणून कुठल्या तरी सत्यवक्त्या माणसाने त्याला किर असं म्हटलेलं आहे. पण आपला पोपट अगदी सगळं घडाघड बोलतो असा आमच्या शेजारच्या फडकुल्यांचा दावा होता. आता त्यांनी पिंजऱ्याच्या सळीवरती शेपटी आपटून किर केलं म्हणजे त्याचा अर्थ काय, काय गणपतराव झालं का जेवण, वा वा काय बेताय आज पुरणपोळी का, वा वा मजा आहे बा तुमची, तुमचं कुटुंब म्हणजे भलतं सुगरण की हो, एवढा अर्थ होतो त्याचा. हे माझं बालकाला कसं उमजावं. मी त्या पोपटाचा फार बारकाईने अभ्यास केलेला होता, स्टडीज म्हणानं. पोपट हा डोळ्याच्या विरुद्ध कडांना बुबळं लागलेल्या चकण्यासारखा दिसतो. चकण्या लोकात काहींची बुबळं नाकाच्या पुलाजवळ अशी भेटायला येतात तर काहींची कानशिलाच्या दिशेने पांगलेली असतात. पोपट हे दुसऱ्या वर्गातले. पोपटाचं ते तसलं पाहणं मला कधीही आवडलं नाही तुम्हाला सांगतो. कारण असल्या डोळ्याची माणसं सदैव रागावल्यासारखी दिसतात. पोपट देखील मला वाटतं ते सक्तीचं ब्रह्मचर्य, सत्य, अस्तेय आणि मिरच्या याच्यामुळे सदैव कावलेलाच असावा. शिवाय त्याच्या साध्या पाहण्यामध्ये सुद्धा एक धूर्त असा संशय असतो, असा करून तो बघत असतो आपल्याला. मी त्या फडकुल्यांच्या पोपटाकडे तासन तास पाहत असे. मधूनच त्यांनी किर केलं तरी कुणावरून तरी शिवी हाचल्यासारखा भास व्हायचा. पण फडकुली काढको मात्र म्हणायच्या, ऐकलं का, वा 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 कसा सत्यवदे वचनाला नाथा म्हणतो. असल्या भयानक डोळ्याच्या पक्षाने किर केलं तर फार तर मानापानातलं अनार्या खा सती समजा नगणित सपती मन पूजित नर वर वरित देव का द्या अनार्या खा अनार्या खा अनार्या खा. असलं काहीतरी म्हणून टाळी घेतल्यासारखं वाटलं असतो. पण किर म्हणजे सत्यवदे वचनाला नाथा, कमाल आहे. अर्थात त्याला फडकुलीनबाईंचा सुद्धा नाईलाजच होता. काय होतं, त्या स्वतः पट्टीच्या गायिका होत्या आणि पेटी पुढे घेऊन
आनंदाचा कण 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 हरी हा, असं म्हणजे पेटीच्या न सापडणाऱ्या पट्टीच्या गायिका होत्या. सत्य वचन आलं. काहीतरी मी प्राण गेला तरी हे मानायला तयार नव्हतो. मिस्टर फडकुन्यांना तर त्यांचा पोपट शिवमहिम्न स्तोत्र म्हणायचा भास होत होता. शिवमहिम्न स्तोत्र काय विचारू नका. आणि मी इकडे गॅलिलिओच्या धैर्याने अहो पण तो माणसासारखा बोलत नाही हे सांगत होतो. गॅलिलिओच नव्हतो. पृथ्वी का सूर्य का कोणीतरी कोणाभोवती तरी फिरतो का फिरत नाही असलं काहीतरी सांगितल्यामुळे त्याला फाशीला द्यायला काढला होता तोच ना. त्या थाटाने मी सांगत होतो नाही तो बोलत नाही. शेवटी आमच्या आईने देखील मेल्या तो पोपट बोलतो म्हटलंस तर काय जीभ झाडणार आहे का तुझी इत्यादी मातृसुलभ दमदाटी वगैरे करून पाहिली. पण मी हट्टाला पेटलो होतो. फडकुलीनबाई तिथून मारे बघा कसा विठू विठू करतोय म्हणायचा आणि मी इथून ओरडून सांगत असे मुळीच नाही तो नुसता किर किर करतोय. किर किर म्हणजे काय विठू विठू आहे विठू विठू आहे. शेवटी माझ्या वडिलांनी चाळ सोडली. त्या काळी मुंबईमध्ये शेजाऱ्यांचा पोपट आवडला नाही एवढ्या कारणासाठी सुद्धा जागा बदलता येत होती. नव्या चाळीच्या गॅलरीत कुठे पिंजरा बिंजरा टांगलेला नाही आहे ना हे बघून मग त्या जागा घेतल्या आम्ही तिथे. त्या चाळीच्या भैयाच्या हातावरती अखंड 12 रुपये टिकवले. अहो त्या काळी काही चाळवाले चांगलं 2-2 महिन्याचं भाडं ॲडव्हान्स घ्यायचे 12-12 रुपये. हो. पशुपक्षी पाळणाऱ्या विषयीच्या माझ्या अनादराची गंगोत्री ही इथे आहे. तसं पाहिलं तर हाऊस म्हणून पाळले जाणारे फक्त पाळीव प्राणी 3च आहेत. पोपट मांजर आणि कुत्रा. एका इस्मानी माकडे पाळलं होतं पण दोघांची आचरटपणाची इतकी चढावट चढायची की कुणी कुणाला पाळलंय हेच कळत नाही. घार गरुड वगैरे पक्ष्यांना कुणी हौसेने पाळल्याचं माझ्या तरी ऐकवत नाही. आणि ह्या आणि इतर बऱ्याचशा पक्ष्यांना मी पेंढा भरलेल्या स्वरूपातच पाहिलेला आहे. इतिहासाच्या पुस्तकामध्ये कुठल्याच्या मोगल बादशाच्या मनगटावरती असा काहीतरी एक बहिरी ससाणा नावाचा पक्षी काढलेला असायचा. असे बसलेले तो मी प्रत्यक्ष कधी पाहिला नाही. हा पक्षी म्हणे इतर पक्ष्यांचा पाठलाग करून त्यांना पकडतो. तात्पर्य राज्यकर्त्यांच्या मर्जीत येण्यासाठी स्वकीयांचा वध करणारी अवलाद ही केवळ माणसात नसून पक्षात देखील आहे हे मी ओळखतो. मोर वगैरे मातबर पक्षी आहेत ते फक्त राणीच्या बागेतच पाहिले. फार वर्ष तिथे राहिल्यामुळे त्या राणीच्या बागेत मोर नाचकाम विसरलेले दिसतात. आमच्या लहानपणी मुंबईकर बाप आपल्या मुलांना अधूनमधून तिथेच फिरायला न्यायचे. आता आम्ही दामले मास्तर नावाच्या सुलतानाच्या आमदानीत शिकत होतो. तिथे मुलांच्या सहली वगैरे कुठले आलेल्या आहेत. त्यामुळे वडिलांच्या बरोबर मुलांनी जायची एकमेव जागा म्हणजे राणीचा बाग. तिथे इतक्या वेळा जाऊन सुद्धा मयूर नृत्य कधी काही पाहायला मिळालेलं नाही. पुस्तकामध्ये मोरपीस घातलं तर विद्या येते असा एक समज होता. माझ्या गणिताच्या पुस्तकाचं पान दाखवलेल्या त्या एका पिसानी परीक्षेत आपल्या डोळ्या एवढंच एक वर्तुळ माझ्या पेपरावरती काढून मला दाखवलं होतं. तेव्हा मयूर नृत्यासारखा तो सुद्धा एक भ्रम आहे हे सिद्ध झालं होतं. लांब लचक पिसाऱ्याचा तो लंबे झाडू ओढत राणीच्या बागेत हिंडणारा मोर तो मात्र आजही माझ्या डोळ्यापुढे आहे. पण त्याला मी नुसताच पाहिलं हो, नाचताना वगैरे पाहिला नाही. म्हणजे काय एखाद्या जागतिक कीर्तीच्या भरतनाट्यमवाल्याला उडप्याच्या दुकानात इडली खात बसलेला पाहून जो आपल्याला आनंद होईल तोच आनंद हो. आता नुसताच तो बागेमध्ये हिंडत होता म्हणजे कलावंताचं दर्शन आपल्या कलेचं प्रदर्शन घडवताना झालं पाहिजे ना. उगीच एखाद्या जास्वंदाबाई जयसिंग कुलकर्णीला चटणी वाटताना पाहून त्याच्यात काय आपल्याला मिळणार आहे. तात्पर्य मोराचा नाच मी काही अजून पाहिला नाही. पण त्यानंतर त्याची पिसं उपटून आपल्या धोत्रात किंवा पैठण्यात खून केलेली मयूर नृत्य अशी पाहिल्यानंतर मग मात्र खात्री झाली की मोर नाचतो हे देखील असत्य आहे. हे जर मयूर नाट्य असेल. पण एक सांगतो मोर या विषयावरती आता थोडं जपून बोलणं प्राप्त आहे. कारण आता तो आपला राष्ट्रीय पक्षी झालेला आहे. वास्तविक त्याचं केकाटणं हे पोपटाच्या त्या कीरपेक्षा पुष्कळ सुसह्य आहे. मी ते प्रत्यक्ष ऐकलेलं आहे. पण हा पक्षी आता सरकारात रजिस्टर झाल्यामुळे आपली ती अंतःकरणापासून उमटणारी केका विसरून प्रसिद्धी खात्याची पोपटपंची करेल की काय अशी मला धास्ती आता वाटायला लागली. सरकारात गेलेल्या मोरूंचे मोर होतात पण खऱ्या पिसांच्या मोराचा मात्र केव्हा मोरू करतील हे सांगता येत नाही. नाचाचं जाऊ द्या पण बाकी खरोखरीच सुंदर असलेल्या पक्षाविषयी तो सरकार जमा झाल्यामुळे मला आता जरा चिंता उत्पन्न झालेली आहे. काका कुवा ह्या श्रीमंत पक्षाचं दर्शन मला फार वेळा घडलेलं नाही आहे. 1-2दा भेटीचा योग आला.
काय तुर्रेदार पांढरा शुभ्र पक्षी, म्हणजे मूर्तिमंत खानदानीपणा आहे तुम्हाला सांगतो. उगीच आरडणं नाही, ओरडणं नाही. नुकताच कोणीतरी मिल किंवा स्पेन्सर याचा एखादा गहन ग्रंथ वाचून त्याचं मनन करत बसल्यासारखा तो आपल्या दांडीवरती एखाद्या प्रकांड पंडितासारखा बसलेला असतो. हे गल्ली बोळात नांदणारं पाखरू नव्हे. ह्याचाच एक जंगमार की कुसुकू नावाचा आफ्रिकन भाऊबंद हा सगळं बोलत असल्याच्या कहाण्या मी ऐकल्यात. जंगमार किंवा कुसुकू नावाचा पक्षी. आमच्या आळीमध्ये राहणाऱ्या एका गृहस्थाच्या घरी हा पक्षी टांगलेला असायचा. घराणं काकाकुवाचंच, पण दिसायला मात्र श्रीमंत कुळातल्या एखाद्या दरिद्री चुलत घराण्यातली माणसं जशी काळी बिजरी निघतात ना, तसल्यापैकी होता. घराणं मोठं असलं तरी यांचा वर्ण असं. हा आमच्या शेजाऱ्यांचा कुसुकू किंवा जंगमार जो कोणी असेल तो रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्याला, ए पाव्वाला, ए जोश्या, काय रे सोमन, निघालास का? बापटांची विजू काय रे ती, चांगली दिसते, असं ओरडायचं. मी असं आम्हाला सांगितलं होतं. काही काळाने त्या घरातले डोक्याने आंबळ आजू असलेले एक आजोबा वारले आणि या हाकाही बंद झाल्या. माझ्या आयुष्यात मी ऐकलेला हा पहिला प्लेबॅक. त्यानंतर मात्र त्या घरातली माणसं, बाप्पा गेले आणि आमच्या कुसुकूचं बोलणं बंद झालं हो, असं डोळ्यात न आलेलं पाणी पुसत पुसत सांगत होते. अहो बोलणं बंद होईल ना तर काय, त्या बिचाऱ्यांचा बोलविता धनीच गेला. पक्ष्यांच्या दुनियेमध्ये कोकिळेचं कवीजनांनी इतकं कौतुक करून सुद्धा कोणी कोकिळा पाळल्याचं मला आठवत नाही. कदाचित कोकिळ आणि कोकिळा यांच्यापैकी संगीत विशारद नेमका कोण असेल याचा निर्णय अजून न झाल्यामुळे कोणी त्याला पाळण्याचं धैर्य करत नसला पाहिजे. पोपटाच्या बोलण्याप्रमाणेच कोकिळा पंचम स्वर लावते हा एक संगीतविषयक अज्ञानाचा पुरावा आहे. पण काय करणार, या कवींचं भाषाशास्त्रच निराळे. इतके दिवस उडू गण म्हणजे पक्षी अशी माझी समजूत होती, पण उडू म्हणजे एका जागी घट्ट असलेली नक्षत्र हे ऐकून मी थंड झालो. अहो घट्ट बसलेल्या नक्षत्रांना उडूगण म्हणणारे पक्षी उद्या खरोखरी उडणाऱ्या पक्षांना एखाद्या राजकीय पक्षात टाकतील. काय उडूगण? उडत्या पक्षामध्ये काही पक्षी देखणे असून सुद्धा पाळीव झालेले नाहीत. दमयंतीनंतर हंस पाळण्याच्या भानगडीत कोणीही पडलेला दिसत नाही. कोकिळेप्रमाणे हा पक्षी सुद्धा कवितेच्या कर्दमात रुतला. त्यातून त्याचं ते मानस सरोवर, मानस या शब्दावरती श्लेष होतो म्हणून त्याचा दुहेरी फायदा झाला. हा पक्षी मोत्याचा चारा, बिसतंतू यासारखं म्हणजे आर्य पथिकाश्रमवाल्यांच्या भाषेत सांगायचं म्हणजे एकदम हाय क्लास असं जेवण जेवत असतो. राहायला त्याला जलाशय लागतो, हवा थंड असावी लागते. त्याच्या बदक नावाच्या ग्रामीण बांधवासारखा तो डबक्यात वगैरे भागून घेत नाही. त्यामुळे खाजगीता परवडण्यासारखा नसतो. सगळ्या पक्षीसृष्टीमध्ये हा माझा आवडता पक्षी आहे, राजहंस. आयुष्यात जर पक्षी पाळावा असं वाटलं ना तर मी राजहंस पाळीन. असला पक्षी बनवणं विधात्याला सुद्धा पुन्हा जमलं नाही. त्यांनी बदकं केली, बगळे करून पाहिले, शहामृगाने देखील अशी मान वगैरे दिली, पण राजहंस जमून गेला. असल्या हिंसाची हिंसा करू पाहणाऱ्या नळाला अजिबात निरक्षर विवेक नसावा, किंवा असलाच तर मुंबईच्या नळात मासे शिरतात तसा ह्या नळामध्ये नक्की कली शिरला असला पाहिजे. त्या खेरीज इतकी डौलदार मान तो मुरगळायला निघाला नसता. पण खरं सांगायचं म्हणजे ह्या नळापेक्षा सुद्धा नल दमयंती आख्यान लिहिणाऱ्या रघुनाथ पंडितांनी या हंसावर फार मोठा अन्याय केलेला आहे. नळाच्या हाती लागलेल्या हंसाच्या तोंडी राजहंसाच्या पुन्हा ते म्हातारी उडता नयेची तिदला माता मध्ये याशी कांता काय वदो नव प्रसवते साता दिसांची तशी. म्हणजे काय आहे, मदर सिरियसली येईल आहे हो, आणि आमच्या वाईफची आता नुकतीच डिलिव्हरी झालेली आहे हो. असली केवळ कारकुनाच्या तोंडात शोभणारी भाषा ही या राजहंसाच्या तोंडात घालून त्यांनी या पक्षाचा घोर अपमान केलेला आहे. वास्तविक खरा राजहंस नळाला म्हणाला असेल, हे नळराज, आपले ते अश्वशाळेमध्ये काम करताना घाण झालेले हात लावून माझे शुभ्र पंख खराब करू नका, बजावून ठेवतो. मला मानस सरोवरापर्यंत उडत जाऊन ते धुण्याचे कष्ट उठवावे लागतील. तुमच्या वाड्यातल्या बागेच्या नळावर धुण्याची ही वस्त्र नव्हेत, यांना स्पेशल वॉश लागतो. वस्तुतः तुमच्यावर भाळलेल्या दमयंती नामक विदर्भाच्या राजकन्येचा निरोप घेऊन आलेला मी राजदूत आहे. माझी अशी संभावना केली तर विदर्भाची मनं दुखावतील. लक्षात ठेवा. ही काय वागण्याची रीत झाली? नळराजे आहात का तुमच्या राजधानीच्या म्युन्सिपाल्टीच्या पाणी खात्यातले प्लंबर आहात?